हाय हॅलो. हा व्हिडिओ येतोय तुम्हाला 15 ऑगस्टचा. व्हिडिओ थोडेसे मागे पुढे झाले आहेत कारण की मी गावी असल्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ मागे पुढे झाले आहेत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 15 ऑगस्ट देशभक्तीने भरलेला दिवस, पण यावेळी आमचा हा दिवस आणखी खास होता. सकाळी संपूर्ण परिवार एकत्र आला आणि कोणताही मोठा प्लॅन नसताना ठरला आजचा दिवस देवाच्या चरणी घालवायचा. मग काय गाडी निघाली एका सुंदर भक्तिमय प्रवासाला. पहिलं ठिकाण होतं नारायणपूर श्री बालाजींच्या दर्शनासाठी आणि त्यानंतर आई काळूबाईच्या दर्शनाचा योग. या प्रवासात मिळालेली भक्ती, कुटुंबासोबतचा वेळ आणि वाटेतले सुंदर क्षण, काही अविस्मरणीय आठवणी. चला तर पाहूया आमच्या 15 ऑगस्टच्या या खास भक्तिमय सफरीची गोष्ट. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर आता आम्ही घरातून सकाळी निघालो होतो 10-10:30ला आणि आता आम्ही पोचलो आहे श्री क्षेत्र नारायणपूर दत्त मंदिर या ठिकाणी. इथे बघू शकता दत्त मंदिरामध्ये 15 ऑगस्टच्या निमित्ताने किती छान सजावट केलेली आहे आणि इथे आम्ही दर्शनासाठी लाईनीला थांबलो होतो. गर्दी अजिबात नव्हती. ही बघू शकता तुम्ही दत्तांची मूर्ती आहे. खूप सुंदर आणि आकर्षक वाटत आहे आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराला फेरी मारल्यानंतर मंदिराच्या आतमध्ये असे गुरुचरित्रातली जेवढे सगळे अध्याय आहेत त्या अध्यायांचं वर्णन हे चित्रांमध्ये इथे रेखाटलेलं आहे आणि त्याच्या फोटो फ्रेम्स करून हे सर्व भिंतींवर त्या अध्यायांचं वर्णन हे चित्र स्वरूपात करून फोटो फ्रेममध्ये भिंतींवर लावलेले आहे. इथे बघू शकता तुम्ही. मी काय एवढं डिटेलमध्ये व्हिडिओ घेतलेला नाही आहे, शॉर्टमध्येच व्हिडिओ हा घेतलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही संपूर्ण फोटो फ्रेम इथे लावलेले आहेत. त्यानंतर आम्ही निघालो आहे केतकावळ्याच्या बालाजीला. इथे बघू शकता तुम्ही गाडीमधून आम्ही निघालेलो आहे आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता. एकदम निसर्गरम्य असं वातावरण झालेलं आहे आणि पावसाची भुरभुर देखील चालू आहे. बालाजीच्या दर्शनासाठी आमचा प्रवास सुरू झाला. हिरवीगार क्षेत्र, डोंगराच्या रांगा, थंडगार वारा आणि आजूबाजूचं शांत प्रसन्न वातावरण, जणू निसर्गही आमच्या या भक्तिमय प्रवासात सहभागी झाला होता. या निसर्गरम्य वाटेवरून बालाजीच्या दर्शनाची ओढ मनात घेऊन आमचा प्रवास आणखीनच सुंदर होत गेला होता. आता इथे बघू शकता तुम्ही आम्ही बालाजीच्या मंदिराकडे आतमध्ये जाण्यासाठी प्रवेश केला आहे. रस्त्यामध्येच ही अशी मोठी कमान केलेली आहे. इथून आम्ही आतमध्ये गेलो आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर वातावरण आहे. मोठमोठी झाडे आणि सगळीकडे हिरवगार असं दिसत आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. सगळीकडे हिरवळच दिसत आहे आणि पाऊस देखील बारीक रिमझिम पावसाची चालूच होती. पावसाची रिमझिम सुरू होती आणि त्या पावसाच्या सरींनी सारा निसर्ग जणू हिरवा शालूने सजलेला होता. हाय, गुड आफ्टरनून सर्वांना. तर आम्ही आलो आहे केतकावळ्याच्या बालाजीला. भरपूर गर्दी आहे इथे आणि पावसामुळे चिखल पण भरपूर झालेला आहे. पुढे तुम्हाला दाखवतेच. शार्वी. इथे आम्ही गाडी पार्किंग करून चालतच चाललो होतो. पावसामुळे सगळीकडे चिखलच झालेला होता आणि हा गाडी पार्किंगच्या इथून आता शॉर्टकट रस्ता झालेला आहे मंदिराकडे जाण्याचा. आणि आम्ही शार्वीचे पप्पा आणि मी मागे चालत होतो आणि पुढे आमची सगळी फॅमिली चाललेली आहे. इथे बघू शकता तुम्ही. इथे अलीकडेच आम्ही चपला काढल्या होत्या. चप्पल स्टँडला आम्ही काही गेलो नव्हतो कारण की तिकडे खूप गर्दी होती. माझ्या घरातल्यांना मी सांगत होते की मी व्हिडिओ काढते आहे, इकडे मोबाईलकडे बघा म्हणून, कारण की मी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे यासाठी मी त्यांना सांगत होते. आता आम्ही आतमध्ये मंदिरामध्ये गेलो होतो, परंतु मोबाईल अलाउड नसल्यामुळे आतलं दर्शन घेताना काही तुम्हाला दाखवता आलं नाही. दर्शन घेऊन आल्यानंतर बाहेरून मी हे शूट केलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही हा मंदिराचा संपूर्ण परिसर आहे आणि बारीक पावसाची रिमझिम अशी चालूच होती, पण एवढं काही पाऊस नव्हता. बघू शकता तुम्ही हा संपूर्ण मंदिराचा परिसर आहे. दर्शन घेऊन नंतर बाहेर पडल्यानंतर रस्त्यामध्ये जाताना किल्ले पुरंदर हा दिसतो. बघू शकता हा किल्ल्यावरती पूर्ण ढग उतरलेले आहेत. इथे बघू शकता तुम्ही आणि बारीक पावसाची रिमझिम ही चालूच आहे आणि आजूबाजूचा परिसर देखील पूर्ण हिरवागार झालेला आहे. आणि ही छोटी ही जी शेतं दिसत आहेत ही भाताची शेतं आहेत. बघू शकता तुम्ही. ह्या भागात जास्त करून भातच पिकवला जातो आणि पावसामुळे ह्या शेतांना असं भरपूर असं पाणी साठल्यामुळे त्यांना एक असं छोटंसं ओढ्याचं स्वरूप निर्माण झालेलं आहे. बघू शकता इथे किती सुंदर अशी भातशेती दिसते आहे आणि वरती
किल्ले पुरंदर आहे त्याच्यावरती पूर्ण ढग असे खाली उतरलेले आहेत किल्ल्यावरती. आम्ही भोरमार्गे काळूबाईला निघालो होतो, त्यामुळे घाटातून जाताना हा जो दिसतो आहे नदीसारखा भाग, हा नेकलेस पॉईंट आहे. आम्ही तिथे काही थांबलो नाही. मी गाडीतून जाता जाता शूट घेतलं आणि पुढे बोरमध्ये आल्यानंतर ही नदी आहे. नद्या देखील पावसामुळे दुतडी भरून वाहत आहेत, इथे बघू शकता. आणि ही जी पुढे आहे ही भोरची नगर परिषद आहे. बोरमधून बाहेर पुढे आल्यानंतर समोर भाटघर धरणाचा मनमोहक सुंदर नजारा पाहायला मिळाला. पावसाळ्यात निसर्गाचं सौंदर्य अनुभवत असताना अचानक समोर दिसला. क्षणभर गाडी थांबवून हा नजारा डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून ठेवासा वाटला. भाटघर धरणाचा निसर्गरम्य नजारा म्हणजे आमच्या प्रवासातील एक अविस्मरणीय क्षण होता. जणू निसर्गाने स्वतःच्या हाताने एक सुंदर चित्र रंगवलेलं होतं असं दिसत होतं. डोंगराच्या कुशीत साठवलेलं निळशार पाणी, चहूबाजूंनी पसरलेली हिरवीगार चादर आणि ढगांनी वेढलेले हे डोंगर जणू पाहायला एक वेगळंच वाटत होतं. त्यानंतर आम्ही काळूबाईच्या दिशेने निघालो होतो. वरती इकडे हा काळूबाईचा डोंगर आहे आणि खूप मोठा घाट रस्ता आहे हा. इथे बघू शकता तुम्ही वरती जाता जाता घाट रस्ता थोडासा अर्ध्यापर्यंत भरपूर खराब आहे, त्यामुळे शूट घेताना थोडंसं हालत होतं, त्यामुळे एवढं काही व्यवस्थित दिसत नाही आहे. भरपूर प्रमाणात रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. सॉरी, माझ्याकडून चुकून झालं आहे बोलताना तसं. इथे पण बघू शकता तुम्ही एकदम हिरवीगार असं झाडं दिसत आहेत. साईडने आजूबाजूने गवत वाढलेलं आहे आणि छोटे मोठे असे धबधबे देखील पाहायला मिळतात. इथे बघू शकताच तुम्ही. पुढे आल्यानंतर हा छोटासा धबधबा आहे. तिथे देखील प्रवाशांनी नाही म्हणता येणार, भाविकांनी गर्दी केलेली आहे. आणि तिथेच हे छोटंसं स्टॉल देखील आहे कणीस चहासाठी वगैरे. आणि इथे जाता जाता रस्त्यामध्ये माकडं देखील भरपूर होती. इथे बघू शकता तुम्ही. एक माकड तर त्या गाडीवरती चढून बसलेला आहे, बघू शकता. काळूबाईच्या दर्शनासाठी डोंगराच्या दिशेने प्रवास सुरू झाला आणि घाट रस्त्याला लागल्यावर निसर्गाचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. रिमझिम बरसणारा पाऊस, धुक्याने वेढलेले डोंगर, नागमोडी वळणांचे घाट रस्ते आणि चहूबाजूने पसरलेली हिरवीगार वनराई. कुठे डोंगराच्या कड्यावरून ओघळणारे छोटे छोटे पाण्याचे झरे, तर कुठे ढगांच्या कुशीत हरवलेली हिरवीगार शिखरं. प्रत्येक वळणावर निसर्गाचं एक नवं आणि मनमोहक रूप दिसत होतं. पावसाच्या सरी आणि या हिरव्यागार निसर्गाच्या साक्षीने काळूबाईच्या या गडाकडे जाणारा हा प्रवास खरंच अविस्मरणीय ठरत होता. घाटातील प्रत्येक वळण सांगत होतं, निसर्गाच्या सानिध्यातला हा प्रवासही देवदर्शना इतकाच सुंदर आहे. जसजसं आम्ही घाट चढत होतो तसतसं निसर्गाचं सौंदर्य आणखी खुलत होतं. चहूबाजूंनी पसरलेली हिरवीगार दरी, धुक्याच्या पडद्याआड लपलेले डोंगर आणि रस्त्यावरून अलगद वाहणारं पावसाचं पाणी. कधी अगदी डोंगराला स्पर्श करताना दिसत होते, तर कधी धुक्यात हरवलेला रस्ता एखाद्या सुंदर चित्रपटातील दृश्यासारखा भासत होता. गार वारा, पावसाचा मंद सुगंध आणि निसर्गरम्य वातावरण फक्त मनात एकच त्यानंतर आम्ही वरती गडावरती आलो होतो, परंतु पाऊस भरपूर असल्यामुळे मी काही शूट घेतलं नाही. इथे आम्ही डायरेक्ट रांगेत लाईनीला दर्शनासाठी उभे राहिलो होतो. इथे बघू शकता तुम्ही. वरती गडावर गेल्यानंतर पूर्ण असे ढग खाली उतरलेले होते. धुकं दिसत होतं, परंतु पाऊस बारीक होता. मोबाईल अलाउड नसल्यामुळे तिथलं देखील दर्शन काही घेता आलं नाही. त्यानंतर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आल्यानंतर इथे आम्हाला हे पळडी घेऊन असतात ते भेटले होते. त्यांनी गंध वगैरे लावला. त्यानंतर आम्ही इथे परत रिटर्न खाली जायला निघालो होतो. तेव्हा इथे बघू शकता संपूर्ण ढग हे मंदिराला स्पर्श केला होता त्यांनी. संपूर्ण ढग त्या गडावरती उतरलेले होते. सगळीकडे असं धुकं पडलेलं दिसत होतं, परंतु पावसाची देखील बारीक रिमझिम चालूच होती. मंदिरामध्ये आतमध्ये काही मोबाईल अलाउड नसल्यामुळे मला आतलं काही व्हिडिओ शूट घेता आला नाही. दर्शन झाल्यानंतर आम्ही रिटर्न यायला निघालो, तेव्हा हा घेतलेला व्हिडिओ आहे रिटर्न येतानाचा. इथे बघू शकता तुम्ही. डोंगराच्या पायथ्याशी छोटी छोटी गावं देखील आहेत, इथे व्हिडिओमध्ये दिसतच आहेत. रस्ता खराब असल्यामुळे आणि गाडीतूनच व्हिडिओ शूट केल्यामुळे व्हिडिओ थोडासा हलताना दिसतो आहे. आणि हा आहे घाट रस्ता. भरपूर मोठा असा हा घाट रस्ता आहे काळूबाईच्या मंदिराकडे जाण्यासाठी. आणि मध्ये मध्ये डोंगरामधून हे छोटेसे असे धबधबे देखील पाहायला मिळतात, बघू शकता इथे तुम्ही. परंतु घाट रस्ता हा पाऊस आणि ही हिरवाई आठवणीत कायमची जपून ठेवावी अशीच आहे.
अखेर देवदर्शनही अगदी मनासारखं आणि समाधानकारक झालं. देवाच्या चरणी माथा टेकवून मनाला एक वेगळंच समाधान मिळालं आणि दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे निघून गेला. अशाच प्रेमळ आठवणींसोबत आजच्या व्हिडिओचा इथंच शेवट करूया. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात, नव्या अनुभवांसह. कुटुंबासोबत घालवलेला हा सुंदर दिवस, पावसाळ्यातला निसर्ग आणि घेतलेलं हे देवदर्शन कायम आठवणीत राहील. काही फोटो मी व्हिडिओच्या एंडला अटॅच केलेले आहेत, ते तुम्ही बघाच. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर लोक आपला व्हिडिओ बघतात, परंतु व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करत नाहीत आणि शेअर देखील करत नाहीत. त्यामुळे प्लीज तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.